मराठी उद्योजक घडवण्यासाठी त्या ठिकाणी सेशन्स घेत आहोत। राज्याचे संचालक जे आहेत उद्योग संचालनाचे त्यांनी आम्हाला तशा पद्धतीने आदेशित केले आहे की आपण राज्यभर आमच्या ITI मध्ये किंवा इतर जे काही मी जेव्हा एज्युकेशन घेत होतो तेव्हा माझा अजेंडा हाच होता की आपल्याला चांगली नोकरी मिळाली पाहिजे, पण मला एक चांगला उद्योजक घडायचा आहे ही विचार जेव्हा प्रत्येक आई वडील आपल्या मुलांवर अशा प्रकारचे संस्कार देतील तेव्हापासून मराठी उद्योजक घडवण्याचा मला वाटतं शुभारंभ किंवा सुरुवात होईल। आज आपण बघितलं असेल मागे पण पोलीस भरती झाली, 17,000 जागांसाठी 17 लाख अर्ज आले होते। 17,000 व्हॅकन्सीज होतात आणि 17 लाख अर्ज आले होते। तर मित्रांनो, बाकी 16 लाख समथिंग जे काही विद्यार्थी आहेत किंवा जे काही ऍस्पिरंट आहेत त्यांनी काय करायचं, त्यांचं भविष्याचं काय? त्यांनी नाराज व्हायचं का? त्यांनी निराश व्हायचं का? नाही। आतापासूनच ही जी काही सुरुवात आहे आपली, मी तर या संस्थेचे प्रथमतः खूप खूप धन्यवाद देईल की त्यांनी इतका चांगला प्रोग्राम या ठिकाणी अरेंज केलाय। संस्थेने दायित्व दाखवलंय की नाही, आता ही योग्य वेळ आहे, कारण की आता गेम हॅज चेंज। आता फक्त एम्प्लॉय जनरेट नाही करायचे, आता उद्योजक पण घडवायचे। ज्यावेळेस महाराष्ट्रातल्या सर्व संस्था अशा पद्धतीने फक्त फॅकल्टी साधारण फॅकल्टी न बोलवता जे स्वतः उद्योजक आहेत, सर मी आपल्याला विनंती करेन या ठिकाणी आपण हा प्रोग्राम घेत असताना जे स्वतः उद्योजक आहेत त्यांना तुम्ही बोलवा, त्यांना मुलांसमोर तुम्ही प्रेझेंट करा। का तर थेरॉटिकल नॉलेज वी आर पहिल्यापासून शिकत आलो, पण ज्यांनी स्वतः खाचखळे बघितले, ज्यांनी फेल्युअर्स बघितलेत, मित्रांनो उद्योजक होणं हे वाटतं तितकं सोपं नाही। यू हॅव टू डायजेस्ट द फेल्युअर्स, यू हॅव टू डायजेस्ट द ज्या काही टीका होत आहेत त्या तुम्हाला सहन करण्याची कॅपेबिलिटी पाहिजे। आता मला वाटतं ज्यावेळेस आपल्या मराठी जो काही बाणा आहे, ज्यावेळेस आपण विचार करतो का मला बिझनेस करायचा, घरातूनच बहुतांश निगेटिव्ह काही वेळेस सूर असतो।